हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे पायाच्या पोटरीमध्ये अचानक कॉन्ट्रॅक्शन होणे किंवा खूप दुखणे। तर हे का होऊ शकतं किंवा का होतं आणि त्यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर आज आपण पाहूया। तर चला पाहूया। तर पायाच्या पोटरीमध्ये खूप सारं दुखणं किंवा अचानकच पेटके येणं, तर हे का होऊ शकतं, तर प्रेग्नन्सी मध्ये मोस्ट ऑफ लेडीज मध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी मुळे सुद्धा होऊ शकतं। हायपोनॅट्रेमिया म्हणजे जर सोडियम क्लोराईड म्हणजे जर व्यवस्थित ती व्यक्ती खात नसेल, वॉटर इनटेक कमी असेल किंवा हायपोकॅल्सिमिया असेल म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी जर असेल अशा पेशंट मध्ये, तर पोटरीमध्ये खूप सारं दुखू शकतं। जे लोक जास्त ट्रेकिंगला जातात आणि खूप सारं एक्झर्शन होऊन जातं त्यांना सुद्धा दुखू शकतं। टेलर असतील, टेलर मध्ये सुद्धा कंटिन्युअस त्या काफ मसलचा जास्त वापर असतो। त्याबरोबरच डिहायड्रेशन ज्या व्यक्तीमध्ये जास्त झालेलं असेल त्यांना सुद्धा पोटरीमध्ये खूप सारं दुखू शकतं। तर यामध्ये आपण काय करू शकतो, तर आपल्याला खूप सारं पाणी प्यायचं आहे, ओरल फ्लुइड्स घ्यायचे आहेत। मग त्यामध्ये आपण ज्यूस घेऊ शकतो, लिंबू सरबत घेऊ शकतो। त्याबरोबरच मल्टीविटॅमिन ही घेतल्या आणि जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर कॅल्शियम सप्लिमेंट घेतलं तर बऱ्यापैकी आपला प्रॉब्लेम कमी होऊन जातो। तर आपला लास्ट पार्ट कोणता येतो, तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट। होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहितच आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट सम मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स म्हटलं तर मॅगफॉस 30 आपल्याला 2 थेंब 3 वेळा किंवा 2 वेळा आपण थोड्याशा पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली ऑन द टंग सुद्धा घेऊ शकतो। दुसरं मेडिसिन म्हटलं तर कॅल्केरिया फॉस 6x 6 गोळ्या आपल्याला 2 वेळा चोकून खायच्या आहेत किंवा थोड्याशा गरम पाण्याबरोबर घेतल्या तरी खूप चांगला रिझल्ट पेशंटला येऊन जातो। तर जसा जसा होमिओपॅथीमध्ये हळूहळू रिझल्ट येतो, जसा जसा रिझल्ट येईल तसं तसं क्वांटिटी मेडिसिनची कमी करायची आहे, खूप छान रिझल्ट येऊन जातो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।